काटा रुते कुणाला पचापच हो रहा है यहाँ पे गाइस। तुम लोग ये देख सकते हो, ये देखो इधर देखो इधर गाइस बघा कसला रोड आहे भाई, कसला रोड आहे का फुल पाऊस आहे नाही का, फुल पाऊस आहे ना. आता आम्ही चाललोय फुल खतरनाक. हा पब्लिक बाकी माग आहे, यांना काय आपण नीट घेऊ शकत नाही. आणि हे बघा याच्या बघा चरबी किती आहे बघा, हे बघा सनी भाऊचा सनी भाऊ काय निघत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघितला हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आम्ही चालू गुरुपौर्णिमा. तर मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही चाललोय आज गुरुजीला भेटायला. गुरुजी राहतो त्या पलीकडे. डोंगर दाखवून दे ना, डोंगर दाखवून दे. हे बघा हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आपल्याला. तो गाईज आणि मित्रांनो आम्हाला खूप लेट झालाय. यस, किती वाजले माहितीये का? काय वाजलेत? रात्रीचा पण टाकणार आहे आम्ही, रात्री ते यायचे आम्हाला. हो मित्रांनो खूप जंगल आहे तिकडे आणि रस्ता इतका भयानक आहे तुम्हाला सांगतो. चुकी आमची आहे. आणि आम्हाला घरातून वॉर्निंग अशी दिली ना की लवकर या. आता बघू तिथे गेल्यावर किती टाइमपास होतो आणि किती टाइम लागणार आहे आम्हाला. तर दीदी पण आले आपल्या बरोबर, चालू भाई पण आलाय. बिल्डर घेऊन आलो, बिल्डर आमचा जिम ट्रेनर आलेला आहे. आणि दुसरी भीती आम्हाला कसलीच नाही, बिबट्या येतात म्हणे. बिबट्या भाईला आम्ही काढू शकत नाही. भीती वाटू राहिली. ठीक आहे, बिबट्याला बघून घे. आणि बिबट्या आल्यावरती आमच्या चेतनला चारा करणार आहे त्याचा. खूप मास आहे चेतन मध्ये, त्याला आपण पुढे करून देऊ. पुढे करून देऊ. तर आता तुम्हाला डायरेक्ट पुढे गेलो भेटतो आम्ही. आणि रस्ते एवढे भयानक आहेत ना, आता तिकडे पुढे चालतो तुम्हाला दाखवत नाही. चिखल केवढा आहे. इकडनं जायचंय. नारळ घ्यायचं तुला. तर गाईज दिदी गावात राहून सुद्धा रस्ता भटकलेली आहे. तर गाईज बैल आलेला आहे समोरून. हा तर आपण जाऊ शकतो, घाबरू नका रे. मी तुमच्याबरोबर मी असल्यावर घाबरू नका. अरे जरा भात बघणार नवीन लोक आले पाहून पुढे काय आम्ही घाबरतो तुला. तर संकेत आपल्याला भात लावायला शिकवणार आहे. हे कृषी वैज्ञानिक आहे मी. काय तुला इथंच पुरून देवढा आहे खड्डा काढून कृषी वैज्ञानिक वाल्या. खूप मस्त वातावरण आहे काही. म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही खूप भात लावलाय पहिले. आता मोठा झालो ना, आता मोठा झाला, आता भात खातो आम्ही. तर गाईज इथं पावसाळ्यामध्ये ना रस्ता खराब होतच असतो. ते सगळीकडेच होतं, मुंबईत म्हणजे मुंबईला पण होतं, पण ॲक्च्युली इथं कसं आहे, इथं माती जास्त आहे ना. तर हे बघा पूर्ण असा चिखल झालाय. आणि हा बघा शानपणा करत पुढं पुढे चाललाय. रस्ता दाखवणार आमचा गुगल मॅप बघा पुढं पुढे चाललाय. काहीच बैलांचे पायाचे निशाण बघू शकता तुम्ही. हे वाघांचे वाघ आहे का? ठीक आहे. चेतन भाई बोलला ना वाघ आहे, विषय संपला. नाही तो निल्याचा शिष्य आहे भाई, तो बोलला ना वाघाचे पाय, तर संपला विषय. पुढे काय बोलायचं नाही. बस नको टाकायला. हो नाही, निल्या कमेंट कर. निल्या हे बघ बरोबर आहे, दुसऱ्याची टिंगल करू नये. धडाधड कमेंट येतील निलेश भाऊच्या. हे बघा मित्रांनो तिथं मम्मीच्या पप्पांचं घर आहे. हो ते हे बघा इथं घर होता आणि असं फिरून आणले आम्ही, असं बांधून आलो. तिकडे अडचण आहे, काहीच तिकडे खूप अडचण आहे, त्याच्यामुळे तिकडनं आलो नाही आपण. इथं कसा मोकळा रोड आहे ना, त्यामुळे इकडनं आलो. गाडी कसं घेऊन येतो रे? मोकळा रोड म्हणजे अडचणीचाच आहे, पण चालायला रस्ता आहे ना ब्रो. एवढी भारी हवा सुटले ना, असं वाटतं की इथं झोपून द्यावं.
हो थंड हवा आहे इकडे. खूप चिखल आहे. पहिले सनी असं सांगत होता नाही का, तुम्ही सोडायला येतो. कोणा सोडायला तिकडनं हे बघा. पहिले आम्ही गुरुजीला तिकडनं सोडायला जायचो आम्ही. पण आता इकडनं थोडासा रस्ता लय खराब आहे. आणि इथं विहीर आहे बघा. हे जातो का एक डुबकी मार. थंडी लागत नाही ना तुला? चेतन ती कानटोपी दे. हाफ चड्डीवर आला गाईस. शहाणपणा करतो का मग तू? का रे पुरू का इथं तुला? एक सांगायला गेलं तर जरा कसा विषय आहे का, जास्त पट्टीवर राहिला. शेवटी गावाकडचा मारा माहिती नाही. शेवटी निलाचाच विषय आहे ना. पट्टी मारलाच ना तू. आम्ही मनावर नाही घेत त्याचा जास्त. तो लहानपणापासून असाच आहे. हे बघा इथं भात बघा. आणि इकडे तुम्ही बघशाल ना तर सगळीकडे आता सध्या भाताची शेती म्हणजे इकडं भाती ऊस आहे. दुसरं काय नाही. ऊस आता इकडं आहे, ऊस एका ठिकाणी आहे, पण भात एवढा लावले नाही की लोकांनी. हो सध्या भाताची शेती जास्त होते. नाही का त्याला थोडं कळायला पाहिजे पावसाळ्यामध्ये काही गहू लावणार आहे. काही ठिकाणी काहीतरी वेगळं लावतात. आता आमच्याकडे बघ भात नाही लावत असा विषय ना, म्हणून मी सांगतो. तर कसा विषय आहे हा चिखल. हा चिखल पा हा चिखल पा नाही का एकदम एकदम खतरनाक. असा रस्ता आहे, असा रस्ता आहे आणि आम्ही असं चाललोय थांबत चाललो नाही का सगळेजण. आहे बघा हा रस्ता, हा रस्ता पा रस्ता. काय बोलशील हा रस्त्याला तू? खूपच म्हणजे बिकट परिस्थिती. आता आम्ही सगळेजण आता रस्ता पार करतोय. दीदीनी भारी आयडिया केली आहे बघा. ती बघा चप्पल घेऊन झाले बघा. जा जा त्याला चप्पल नसते आणली ना ते परवडलं. हे अशी परिस्थिती आली आमच्यावरती. आता चाललोय सगळेजण चालत. सनी भाऊचा बघा चालू झाला आता पॅन्टवरती करायचं काम. गावठी भाई डायरेक्ट गावठी माणसं. आता कसं दीदीने सुरुवात केली पाण्यातून उतरायची तर मग आम्ही पण तीच केली नाही का. आम्ही काय असं बघत नाही चप्पल काढून जायचं का बिना चप्पल जायचं. आम्ही डायरेक्ट चालतच झालो नाही का न थांबता. मित्रांनो चप्पलीची काळजी करत नाही कारण मी अण्णाची चप्पल घालून आलो. ऍक्च्युली ती चप्पल तुटलेली आहे त्यामुळे जास्त काही मनावर घेत नाही. आता चप्पल काढायची वेळ येणार आहे कारण की टाल्या भाऊनी पण चप्पल काढलेली आहे आपल्या. आता आम्हाला पण वाटते चप्पल काढायची वेळ येणार आहे. आता रस्ता क्रॉस करून घेऊ नाही का आधी. रस्ता क्रॉस करायचं म्हणजे हे पा सगळ्यांचे हाल आहेत नाही का रस्त्याचा पाहून. त्याचा पाय नाही जात आतमध्ये म्हणजे वजन लय कमी आहे माझं. 49. ए सनी नवीन रस्ता काढू चाल. चल ना इकडनं. इकडून पाण्यातून जाऊ भले चिखल ते चिखल. चल ना मग. सनी भाऊचा सनी भाऊ काय निघत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघितला असं स्वप्नील भाऊनी रस्ता काढलाय तर आपण पण त्याच रस्त्याने जाऊ नाही का. जाणार तर जाणार पाय चिखलात. जाणार पाय चिखलात नाही का. तिकडून नाही रे पुरा घुसलास का. परा हे पा हाल पुरे बेहाल झाले पुरा चिखलात. हा सनी मासे धरून राहायला वाटतं. थांबा पाहू द्या. आता कसे चपला धुवून घेतो नाही का आम्ही. सनी भाऊ कसं वाटलं मग चिखलात हे करून. पाय अटकला होता डायरेक्ट माझा. जो तेरा हाल है. तसं मित्रांनो मी एकदा दलदलीमध्ये पण अटकलो होतो. त्याच्यात मला मध्ये खेचत होती ती दलदली. ब्लॉग इथंच आजच्या मला वाटत नाही पुढे घ्यावा आपण. आता सगळे निघले चिखलातून बाहेर. आता रस्ता चांगला लागला नाही का आम्हाला. तरी पण सनी भाऊनी पाय बघ किती बार धुतला. मागून माझा पण तुला काय वाटतं अजून किती लांब आहे. अजून ना जेवढा आपण आलो ना पब्लिक पासून जेवढा आपण आलो मी असं मोबाईल मी टाकला असता नाही का. तर मित्रांनो
मित्रांनो हा एवढा पुढून आहे. या सह्याद्रीचं सौंदर्य बघू शकता. या ठिकाणी आम्ही हरवून गेलेलो आहे. तिकडे दाखव. मित्रांनो आम्ही नाही हरवलो आता. आणि एवढं हरवलं ते सौंदर्य बघता बघता पचकन चिखलामध्ये पाहिजे. अरे अजून पुढे चिखल आहे का? नाही, पुढे चिखल असेल तर मग आता हे पा आमची गँग. आम्ही किती 1 2 3 एकच पाय धुला. 5 आणि 6 जण चाललो आणि पाय धुला नाही. सनीचा पाय पाहा नाही का? आता हा पाय माकला मग हात धुणार ना. नाही इकडचं धुणार. अरे पण हा धुतला का तू? ए यार तू पाय धुतलाय का सनी? स्टोरीचं आला ना आता, लायकीवर आला. लायकी दाखवतोय आता. अरे इथं टाक ना पाय रत्ता त्यामध्ये टाक ना इथं खाली. इथं टाक खाली. हा इकडे बिकडे असायचं. काय नाही पकडून घेऊ. क्लीन झाले बऱ्यापैकी ना. हाल बेकार. जेवण करून हाल तरी जिरून गेले. अजून स्वयंपाक बनत आपल्याला जाऊन. और तो स्वयंपाक बनाने का हमें. गाईज तुमच्या इकडे असा रोड आहे तर कमेंट करा. म्हणजे याच्यापेक्षा भयानक. निलेश भाऊ तुमच्याकडे आहे का असा रोड? असा असेल तर कमेंट करा. नसेल तर निला खणून टाकल. रोड बनवण्यासाठी काय बी. गुडघा अटकला. इथं बा परत ऑफ रोडिंग चालू झाली आहे आणि परत चप्पल हातात घेतली. कारण की तिला माहिती आहे इथं चप्पल घालून चालणं म्हणजे मुश्किल आहे. आणि पोरं म्हणजे अवघड आपली. हा हे काय नुसता बटन दाबतोय नुसता. ते बाकीचं राहू दे वाजलं काय. पहिले चहा प्यावा लागेल कारण की ना दमडाय खालीवर वर राहिला. अरे आता गरम व्हायला लागलं रे. चालत आला होता. थोडा पाण्यात भिजवायचं का छत्री? ह्याच्यात टाकतो रे ह्याच्यात. थोडं पाण्यात भिजवलं ना. आता पा ट्रॅकर आहे का आमचा मेन ट्रॅकर तो आहे. आम्ही दोघं सगळ्यांच्या मागे आहेत. काय ला चाल इकडे फोन बिन लागतं इथं. नको चल. नाही इथं मोबाईल असं जवळच्या जवळ धरतो. वाईट अँगल धरून लावून पण असं वाटतं 1x लावलंय. तर जसं की मागच्या वर्षी मी एव्हरेस्टला गेलो होतो. हा तर तिकडे असं रोड नव्हता. हा खूपच खराब रोड आहे का? सांगणार नाही तसं एव्हरेस्ट मध्ये मध्ये सगळ्याला सांगणार नाही तो. खूप खराब रोड आहे हा. एव्हरेस्ट मध्ये बरफ पण निघालेला ना. जो नाही तो काय बी पकवतो नाही का. कोण पुढे जातो आणि कोण काय बोलते कोणाला काय समजत नाही. एक गोळ्यावाला भेटलेला आम्हाला एव्हरेस्टला तिकडं फुल गोळा. तो निला हरकत दिसत होता. मग निल्या तू असशील तर कमेंट मध्ये सांग नाही का. हा निल्या तू मला कमेंट कर की एव्हरेस्टला जाऊ शकतो की नाही तू. तो गुडघे बाबा आहे तो जाऊ शकतो. आणि निल्या भाऊ तुमचे शिष्य बघा. गुडघे बाबा बोलतात निल्या भाऊ तुम्हाला काय आहे का नाही. नेचरची आवाज सुन. आता दिदी नसती ना त्याला भारी शब्द मारले असते 2-3. दिदी नको जाऊ दे. दिदी कसा तू चप्पल नीट घेऊन ये फक्त. कान लावशील. बोलायला जाशील कान बंद करशील. चप्पल एकटा हातात आहे का नको. काय विषय बोलतोस आणि बड्डे एकदा ससा. तर गाईच पूर्ण पाय चिखलाचे झालेत. चालता येईना. तर मी काय केला मी चप्पल तिकडेच काढून ठेवली त्या घराच्या तिथं. आणि बघा हातात चपला घेऊन चालल्यात. याचा जीव अटकला चपलेमध्ये. 2 वर्ष पुराणी चप्पल आहे ती. त्याने पण चप्पल काढून टाकली. आणि हे बघा याच्या बघा चरबी किती आहे बघा.
अरे हे बघ असं करायचं हे बघा. अरे बोल जास्त खोललं चल. हो काहीच मजा करायची म्हणजे कसं गावाला आलं ना फुल एन्जॉय करायचं. कारण कसं आम्ही असतो एक तर तिकडं टिटवाळाला तिकडे आम्हाला फिरता येत नाही. इकडे काय असं चिकन राहत नाही. तिकडे राहत नाही तिकडे काय असतं खडका नजारा नाही भाई. इकडं व्ह्यू चेक करतो तुम्ही कसला व्ह्यू भाई. असं वाटतं की इकडेच राहावं पण इकडे राहू शकत. वरतून चाला नाही मंदार पाऊस आला. काहीच पाऊस येतोय. पाऊस थेंबी थेंबी तळेच असे हळूहळू पाऊस वाढतोय. आणि अजून पण आम्हाला त्या डोंगरावर जायचं तिकडं. आणि आमचा गुगल मॅप बघा टालू भाई कुठे चाललाय. त्याला जायचं होतं जिमला हो पण आम्ही काय जाऊ दिलं नाहीये. नाही खूप दगड आहेत. आणि त्याला माहित होतं रस्ता असा आहे म्हणून तो मुद्दाम पुढे मोर. तर बघा आमच्या इकडे सफेद मोर आहे आमच्या इकडे तुम्ही बघू शकता. लवकर पाऊस पडायला लागला. आता नाही आता चप्पल काढून ठेवलं आता कसं काय अटकेल तो. काय दमला तू. अरे ट्रेकर है इसको बता रे ट्रेकर लोग को देख दम भी नहीं लग रहा है. थोड़ा भी घामा घूम नहीं हुआ हम लोग. चप्पल काढते जेवून गेली. आम्हाला थोडी पण ताण नाही लागली का हे नाही दम नाही. ट्रेकर लोक आहेत आम्ही. हे घरी ब्लिंकिट करणार आहे. चप्पल काढून एवढं घालून काटे एकदा चप्पल घातली ना काटा रुते कुणाला रुतला बितला ना ठाल्या. पचापत हो रहा है यहाँ पे. गाइस तुम लोग ये देख सकते हो. ये देखो इधर देखो इधर. गाइस बघा कसला रोड आहे भाई कसला रोड आहे. याला इथे चालता येत नाही. याला कसं रे हा ना ट्रेकर आहे हा? याला इथे चालता येत नाही. म्हणे मी ट्रेकर हा. आणि हा बोलतो मी भात लावणार आहे. तिकडे पाणी पाहिजे. पाऊस आला हे पाऊस आला आमच्या गावात पाऊस आला. चप्पल सोबत ट्रेक केलाय मी तिथला. तर गाईज विदाऊट चप्पल आपण ट्रेक करू शकतो. ऑफ रोड आहे इथं कारण की आम्ही पण विथ चप्पल नाही करू शकतो. तूच माझा भाऊ. तूच माझा भाऊ. अरे टाल्या हुशार आहेस तू. थांब. बॅग माझ्याकडे ना. त्याला मी काय म्हणतो जिमला जायचं ना. आता जिमला जाऊन शकत नाही आपण. चप्पल घ्यायचे हा तुझा घ्यायचं बघा. टाल्या कुठे जायचं अजून आपलं. टाल्या आलो का आपण. तर जवळजवळ आम्ही खूपच डिस्टन्स कव्हर केलेला आहे. त्या डोंगराच्या पलीकडे आपलं गाव आहे. 3-4 किलोमीटर आलो आम्ही गाईज. एवढ्या म्हणजे खूपच संकटांना सामना करत करत या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो गाईज. खूप खडतर प्रवास होता परंतु आम्ही नक्कीच प्रयत्न केला. खूपच संकटांना सामोरे जाऊन या ठिकाणी आम्ही पोहोचलो गाईज. जर तुम्हाला थोडा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच या ठिकाणी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ब्लॉग करा. आणि हे बघा बाबा इथं उभे आहेत. पाय भिजलेला आहे. आम्ही चाललोय नाही का जरा फिरायला. एवढी भारी हवा आहे ना. बाई आजचा दिवस धन्य आमच्यासाठी. सनी चाललाय दगड्या उपट काय सनी 2 शब्द. हवा असल्यामुळे आमचा आवाज येणार नाही. आणि आज बिना चपली चालू आहे आम्ही. स्वप्नील भाऊ चेतन आमचा गाईड झालेला आज. गाईड होऊन गेला डायरेक्ट. हे बा असे पाय हे जे बाबा होते ते करंचे बाबा आहेत. बैल चरतात हे बघा इथे. गाईस मला माहित होतं खूपच खराब रोड असणार होते त्याच्यामुळे मी पहिले चप्पल काढून ठेवतो. अरे मगाशी म्हणून मी मगाशीच बोललो होतो की चप्पल घेऊ नका रोड खूप खराब असेल. चपलीमुळे चालता नाही अशा रोडवरती. इथपर्यंत मी चप्पलीने आलो कसं कधी पण आता जिरली माझी म्हणून मी चप्पल काढली. आता चप्पल काढून घेतली. तर आता पडलो असतो मी 2-3 वेळा वाचले.
हा बघा हा झाड बघा कसं पडलाय. चेतन तेवढं झाड उचल रे. अरे मी पाडलाय. तू पाडलाय का? मग तू पाडलाय तो उचलू पण शकतो. ते चेतनला धडा का वाहून घेऊन जायचं? काय ओढा 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 काय ओढा? तर गाईज आम्ही आता ही नदी पार करणार आहोत. मोबाईल ठेवू सटकला मिनी नदी आहे गाईज, मिनी नदी. मोबाईल जाईल. तो हम गाइस जिसे आता बघ कसं शूट घेतो. गाइस जिसे मिनी नदी कह सकते हम लोग. सफेद नदी. तर गाइस आता ही नदी मी पार करतोय. ओ ओ भाई खूपच प्रेशर है, खूप प्रेशर है गाइस. यहाँ से कैसे हम लोग बाहर निकल सकते हैं? आगे टाल्या बोलत असेल, टाल्या जे जिरले टाल्या बोल. हे बघा आता आम्ही बांधावरून चाललो गाईस. दीदी पण आले आमच्या सोबत. खूप कडतर प्रवासच्या ठिकाणी. तुम्ही रस्ता बघू शकता गाईस. आम्हाला पहिले आम्ही बोलले आम्ही लहानपणी असंच पाहिजे तसं नसतं आज जातो. आम्ही म्हणून हो. त्यासाठी एक्सपिरियन्स घ्यायला आम्ही हाच एक्सपिरियन्स घेतोय. ते म्हणजे लहानपणी म्हणायचे चप्पल एका पिशवीत. की आम्ही खूप कामं केले, खूप असं तसं हे ते, तुम्हाला जमणार नाही असं तसं. कसं जमणार नाही आम्हाला? हे बघा आम्ही फुल चिखला बिकलातून फिरतो ना इकडं. बघा आम्ही काही वर्षापूर्वी तिकडे भात लावला होता आम्ही तिकडं. तर जवळजवळ आता आम्ही पोहोचलेलो आहे. चला पूजा आपला काही मान सन्मान करून घेऊन चला जरा भांडू आपण. हा ना. फ्लायवर बांधायचं ना. तर गाईज आम्ही पोहोचलोय असं वाटतंय मला. पोचलोय टाल्या. पुढून पण चाल. तर आता रस्ता विचारतो आम्ही कोणता चांगला आहे. आणि आता कसं ते पकडे इथं- हात भरून आला. घर कोणता आहे नेमका? आता कसा विषय माहिती आहे का? इथं भाताची कोंडी दिसते आपल्याला. आता आरोप अजून आलाय ना रे. आला नाही फायनली आलेलंच आहे. मग अजून 8 एक दिवस लागेलच आय थिंक सो. तर 8 एक दिवसात हा भात पण लावायला येईल. मग तेव्हा हे वावर रिकामेत नाही का, हे सगळे मग भाताने पूर्ण भरून जाणार आहेत. स्वप्नील भावनी पण आता चप्पल घेतली हातात आणि मी तिथं अटकलो तर चप्पल डाय काढून ठेवली. चप्पल डाय काढून ठेवलेली आहे. तर सगळं मी काय एकट्याने केलंय. उद्या आम्ही म्हणजे आमच्याकडं आम्हाला संधी भेटली की उद्या भात लावायची. तर आपण बघू जरा कसा विषय असतोय काय. चिखलामध्ये थोडा आपण उतरू, भात लावू. आणि तो ग्राउंड जर तुम्हाला बघायचा असेल भाताचा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉक करा. आणि ब्लॉक करू नका. असं काही करू नका. असं काय करू नका. सपोर्ट करा चांगलं चांगलं. म्हणजे तुम्हाला आम्ही अशाच मस्त अशा व्हिडिओ आमच्या येत राहतील. येत राहतील. कारण की तुमचं प्रेम आम्ही तेवढं बघू. तुम्ही तेवढं आम्हाला सांगशाल तेवढं आम्हाला भारी वाटेल नाही का. सबस्क्राईब करा काही सबस्क्राईब. आणि चॅनलला सबस्क्रायबर करा नाही का. सपट लोशन. सपट चहा. सबट चा करा नाही का चॅनलला. सपट लोशन पण आहे. आणि कसं अशा रस्त्याला घेऊन आले. तर गाईज आम्ही बघा खूप त्या डोंगराच्या पाठीमागून आलोय. त्या डोंगराच्या तिकडून आलोय आम्ही. तो समोरचा डोंगर दिसून तिकडून बाबा लोक बेडी पितात एनर्जी असते त्यांची. तेवढे लांबून आलेले आम्ही. आणि आता कसं आमच्या गुरुला फोन केला आम्ही, तर गुरु बोलले की या लवकर. पण आता इथं 2 वाजता बोललो होतो पण लवकर आलो. गुरुने आम्हाला 2 वाजता सांगितलं होतं. आम्ही पोचलो किती वाजता? किती वाजले? 6:45 झालेत. 6:45 वाजता इथं येऊन पोचलो नाही का. काल पण टाइमपास झाला आणि आज पण त्याच्या बायचे निशाण आहेत. टाइमपास झालेला आहे. आणि हे कुत्र्याच्या पायाच्या ठशाला बोलतात बिबट्याच्या पायाचे निशाण. आकल आहे गेला. काय बोलायचं आता. आकल आहे का? काही कशा नाही म्हणते. ए वन भागात नाही. हे बघ हातीचा पाय. हातीचा पाय बघा. छोटा हाती पण तो. असा काय रस्ता आहे. आणि गुरूंचा घर आलेला तसा आता जीव आलेला आहे आमच्या. कारण की फायनली खूप मेहनत करून पोचलेलो आहे. पहिले चहा पिऊन बाकीच्या नंतर करू नये आपण. आणि आमच्यावरती डॉगीज भाई इकडून भोभो करतोय. सगळ्यात मोठं संकट आता या ठिकाणी उभं राहिलेलं आमच्या समोर. की डॉगीज बाय आलेला आहे समोरून. डॉगेश भाई तसे काही शेपूट हालून राहिले. आमचे गुरु बाहेर निघलेत म्हणून आता डॉगेश भाईचा काही दरारा चालणार नाहीये. डॉगेश भाई भोभो करतोय. तुला आणि कसा डॉगेश भाईला शांत केलेला आहे.
डॉगेश भाईला कसा बांधून ठेवतोय. हा बस बस झाला. तो आम्हाला धमकी देऊ राहिला ना. हा एवढे लेट का आले. काय आले तुम्ही कुठून एंट्री आहे. तर चला आता आपण जाऊ घरात. फायनली पोहोचलो काय आम्ही इथं. हे दोघ जण येतात ते. लोकल आहे. तो धमक्या देऊ राहिला नाही का सगळ्यांना. मी कसं 10 हात लांब हा आज ना हाज तो हाज आम्ही नाही हाज. लोकल आहे आम्ही. लांब नाही आम्ही. तर चला आता पाय बी धुवून घेतो. भेटू तुम्हाला नंतर. पाणी थोडी लांब भेटू आता घरी.